नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाद्वारे घेण्यात आलेली गणित प्रावीण्य परीक्षा या परीक्षेची संभाव्य आन्सर की आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हा पेपर दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेला होता आणि त्या पेपरची आन्सर की म्हणजे संभाव्य आन्सर की आपण आज पाहणार आहोत. तर प्रश्न पहिल्यापासून आपण सुरुवात करूया. हा पेपर मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही माध्यमामध्ये होता. आपण मराठी माध्यमामधूनच याचं आन्सर की पाहूया. मराठी माध्यमामधून पाहिलं तरी पण तुम्हाला इंग्लिशमध्ये त्याचं कन्वर्शन करता येईल. बघा तर मित्रांनो, प्रश्न पहिला बघूया आपण. प्रश्न पहिला ए, क्वेश्चन फर्स्ट ए, राईट इन रोमन कॅपिटल. 772 ही संख्या रोमन संख्या चिन्हाचा वापर करून लिहायचा आहे. 772 ही संख्या रोमन संख्या चिन्हांचा वापर करून लिहायची आहे आणि राईट इन रोमन कॅपिटल 772. तर ही संख्या अशा प्रकारे लिहिता येईल आपल्याला. 700 प्लस 70 प्लस 2 म्हणजेच क्यू, कॅपिटल क्यू डबल सी प्लस एल डबल एक्स प्लस डबल आय म्हणजेच क्यू डबल सी एल डबल एक्स डबल आय. अशा प्रकारे आपल्याला 772 ही संख्या रोमन संख्या चिन्हाचा वापर करून लिहिता येईल. प्रश्न दुसरा बघूया मित्रांनो. प्रश्न पहिल्यामध्ये बी, खालील संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहा. राईट द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. तर संख्या दिलेल्या आहेत मित्रांनो. 75 64 32, 75 62 34 आणि 75 63 42, 75 68 42 आणि शेवटची संख्या आहे 75 69 42. तर आपण जर क्रम याचा लावला तर याप्रमाणे या संख्या येतील चढत्या क्रमाने. 75 62 34 ही संख्या, त्यानंतर चढत्या क्रमाने पाहतो मित्रांनो आपण. त्यानंतर 75 63 42, त्यानंतर तिसरी संख्या असेल 75 64 32 ही, आणि त्यानंतर चौथी संख्या असेल 75 68 42 आणि पाचवी आहे 75 69 42. हा झाला चढता क्रम. याच्या अपोजिट, याच्या नेमकं उलट उतरता क्रम लावायचा. म्हणजेच 5 क्रमांकाला 1, नंतर 4, नंतर 3, नंतर 2 आणि 1 अशा प्रकारे आपल्याला या संख्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने लावता येतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक ए मधला सी, कोणत्या मोठ्या संख्येने 78 104 व 130 यांना भागले तर बाकी अनुक्रमे 3 4 व 5 उरेल. बाय विच लार्जेस्ट नंबर शुड 78 104 and 130 be divided so that the remainders would be 3 4 and 5 respectively. तर या संख्या अशा प्रकारे होतील. 78 minus 3 75, 104 minus 4 100, 130 minus 5 125, which is divisible by 3 4 and 5 respectively. अशा प्रकारे आपल्याला या संख्या शोधता येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2A. घड्याळ बरोबर 3 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? तर हा 90 अंशाचा काटकोन होतो. हे आपल्याला सहज त्याच्या मापावरून सांगता येईल. विच टाइप ऑफ अँगल इज फॉर्म बिटवीन मिनिट hand and hour hand of a clock at exactly 3 o'clock? The angle will be right angle.
क्वेश्चन नंबर 2 बी. दुसरा बी पाहूया. 0 ते 9 पर्यंतचे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी विषम संख्या आणि सर्वात लहान समसंख्या हे सांगायचं आपल्याला. तर त्यासाठी अंक आपल्याला वापरायचे आहेत कोणते? 0 पासून ते 9 पर्यंतचे. तर मित्रांनो त्या संख्या होतील 98, 76, 54, 32, 01 सर्वात मोठी विषम संख्या आणि सर्वात लहान संख्या ही असेल 10, 23, 45, 67, 98. पुढचा प्रश्न पाहूया. सी. आयताच्या बाजू 54 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर आहेत. एका चौरसाचे क्षेत्रफळ आयता एवढे असेल तर त्या चौरसाची परिमिती काढायची आपल्याला. तर सुरुवातीला आपण आयताचे क्षेत्रफळ काढणार आहोत. त्याच्या बाजू आपल्याला दिलेल्या आहेत 54 आणि 24. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी म्हणजेच 54 गुणिला 24. याचं उत्तर आलेलं आहे 1296. आणि चौरसाचे क्षेत्रफळ काढलं तर बाजूचा वर्ग हे सूत्र आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि बाजू समजा आपण x ठेवली तर x चा वर्ग 1296 म्हणजेच x बरोबर 36. आणि या बाजूचा उपयोग आपण चौरसाची परिमिती काढण्यासाठी वापरणार आहोत. 4 गुणिला बाजू चौरसाची परिमिती बरोबर सूत्र आहे 4 गुणिला बाजू म्हणजेच 4 गुणिला 36 144 हे उत्तर येईल. म्हणून चौरसाची परिमिती बरोबर 144. हा झाला प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला सी. प्रश्न क्रमांक 3A. रेख PQ हा 8.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून त्याचा लंबदुभाजक काढायचा आहे. PQ हा रेषाखंड सुरुवातीला काढूया, नंतर त्याचा लंबदुभाजक काढायचा. सोपं आहे ते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3B. त्रिकोण ABC चा कोणताही त्रिकोण काढून बाजू BC चा लंबदुभाजक काढा. याप्रमाणे करता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक C आहे. स्टेट बँकेकडून 10,000 रुपये 14% दराने व सेंट्रल बँकेकडून 15,000 रुपये 16% दराने कर्जाऊ घेतले. तर 2 वर्षानंतर सेंट्रल बँकेला स्टेट बँकेपेक्षा किती जास्त व्याज भरावे लागेल हे आपल्याला काढायचे आहे. तर मित्रांनो सुरुवातीला आपण इंटरेस्ट काढूया. आय. सरळ व्याज आहे या ठिकाणी. सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. क भागिले 100 म्हणजेच मुद्दल गुणिला दर गुणिला कालावधी छेद 100. ह्या किमती आपण याच्यामध्ये टाकल्यानंतर 10,000 गुणिला 2 गुणिला 14 छेद 100 हे आलं 2800. हे उत्तर आय बरोबर म्हणजे स्टेट बँकेकडून मिळालेलं इंटरेस्ट आहे समजा व्याज. त्यानंतर सेंट्रल बँकेकडून आपण 15,000 रुपये घेतले. तर या ठिकाणी मुद्दलची रक्कम 15,000 टाकणार, बाकी सर्व सारखं आहे. म्हणजे सूत्र सारखंच आहे, फक्त आपल्याला PNRच्या किमती म्हणजेच मुद्दल दर आणि कालावधी या किमती बदलायच्या आहेत. तर मुद्दल आहे 15,000 आणि दर आहे 16 आणि मुदत आहे 2 वर्षासाठी. याला आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते 4800 रुपये. आणि याचा डिफरन्स जर आपण काढला तर तो येतो 2,000 रुपये. म्हणजेच आपल्याला 2 वर्षानंतर सेंट्रल बँकेला स्टेट बँकेपेक्षा किती जास्त व्याज भरावे लागेल याचं उत्तर आहे 2,000. पुढचा प्रश्न क्रमांक 4A. मित्रांनो या ठिकाणी एक त्रिकोण ABC दिलेला आहे आणि त्यामध्येच त्रिकोण PQR हा सुद्धा काढलेला आहे. त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 10 सेंटीमीटर. तर त्रिकोण PQR ची परिमिती काढायची आपल्याला. परिमिती म्हणजे बाजूंची बेरीज हे सूत्र आपल्याला माहिती आहे तुम्हाला. तर इन ट्रायंगल PQR PQ equal to 10 cm, then find the perimeter of triangle ABC. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC म्हणजेच त्रिकोण PQR ची परिमिती काढा.
त्रिकोण पी क्यू आरची परिमिती काढायची आपल्याला. केव्हा काढायची आहे? दिलेलं काय आहे आपल्याला या ठिकाणी? त्रिकोण पी क्यू आरच्या बाजू दिलेलं आहे. पी क्यू ही बाजू दिलेली आहे 10 सेमी. पी क्यू 10 सेमी आहे आणि म्हणून ए बी आपल्याला मिळेल ए पी प्लस पी बी, म्हणजे 10 अधिक 10 20. त्यानंतर बी सी बरोबर बी आर अधिक आर सी ही सुद्धा 20 आणि ए सी बरोबर ए क्यू अधिक क्यू सी हे सुद्धा 20. आणि या किमती आपण त्रिकोण एबीसीचे परिमिती काढण्यासाठी वापरल्या. फाइंड द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी ए बी प्लस बी सी प्लस ए सी इक्वल टू 60. 20 प्लस 20 प्लस 20 इक्वल टू 60. अशा प्रकारे आपण त्रिकोण एबीसीची परिमिती काढली तर ती 60 येईल आणि पी क्यू आरची परिमिती जर काढली तर ती येईल 30. तर अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 4 मधला ए हा प्रश्न आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4B, प्रश्न क्रमांक 4B चं उत्तर बघूया. सुरुवातीला प्रश्न आहे का 21.049 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे वजाबाकी 9.2603 येईल. तर आपण ती संख्या x मानली समजा, तर काय येईल उत्तर 21.049 minus x equal to 9.2603. Therefore x equal to 21.0490 minus 92603 equal to 20.7887 हे झालं उत्तर. त्यानंतर सी हा प्रश्न बघा. या बागेतील एकूण झाडापैकी 10/3 आंब्याची, 3 अष्टमांश चिकूची आणि 1 पंचमांश पपईची व बाकीची 20 झाडे पेरूची होती. तर त्या बागेत एकूण किती झाडे होती हे आपल्याला काढायचे आहे. ती झाडे आपण x मानूया. समजा त्या बागेत एकूण x झाडे होती, तर x बरोबर 3/10 गुणिला x अधिक 3/8 गुणिला x अधिक 1/5 गुणिला x अधिक 20. त्यानंतर आपण याची लसावी जर काढली एलसीएम तर 40 येते. म्हणून 40 गुणिला x बरोबर 12x अधिक 15x अधिक 8x अधिक 8c आणि म्हणून 40x बरोबर 40x वजा 35x. 35x कसे आले तर 12x अधिक 15x अधिक 8x याची बेरीज केली आणि आपण त्याला पक्षांतर केले त्याचे, तर 40x वजा 35x बरोबर 8c हे उत्तर आपल्याला मिळालं, हे समीकरण आपल्याला मिळालं. म्हणून 5x बरोबर 8c, तर x बरोबर 8c भागिले 5 म्हणजेच 160. म्हणून x ची किंमत आपल्याला 160 मिळाली, म्हणजेच त्या बागेत एकूण 160 झाडे होती. हे उत्तर आपल्याला मिळेल. त्यानंतरचा प्रश्न 5वा ए आहे. एक कारखानदार 18 दिवसात 334 खुर्च्या तयार करतो, तर तो 365 दिवसात किती खुर्च्या तयार करेल हे उत्तर काढायचे. इन अ मॅन्युफॅक्चरर्स मेक्स 234 चेअर्स इन 18 days. हाऊ मेनी चेअर्स विल बी मेक इन 365 days. तर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला एका दिवसात किती खुर्च्या तयार करतील हे काढावं लागेल. चेअर मेक इन 1 day, एका दिवसात तयार झालेल्या खुर्च्या बरोबर किती येईल आन्सर 234 भागिले 18. 234 डिवायडेड बाय 18 इक्वल टू 13. म्हणजेच एका दिवसात 13 खुर्च्या, तर 365 दिवसात तयार होणाऱ्या खुर्च्या 13 गुणिले 365 असे एकूण 4745 म्हणजे 4745 एवढ्या खुर्च्या तयार होतील. 4745 chairs
will be make in 1 year? Another question. प्रश्न क्रमांक 5b. एका कामगारास 6 खोल्यांची सफाई करण्यास 1 तास 30 मिनिटे लागतात, तर 16 खोल्यांची सफाई करण्यास किती वेळ लागेल? मित्रांनो, सुरुवातीला आपण एका खोलीची सफाई करण्यासाठी लागणारा कालावधी काढूया. तर 1 तास म्हणजे 9 मिनिटे आपण घेऊया, गृहीत धरूया. एका खोलीची सफाई बरोबर 90/6 म्हणजेच 15 15 90 15 मिनिटे लागतात. तर अशा आपल्याला 16 खोल्या स्वच्छ करायच्या आहेत, साफ करायच्या आहेत. तर 16 गुणिले 25 म्हणजे 16 खोल्यांची सफाई करण्यास लागणारा कालावधी बरोबर 16 गुणिले 15. 15 काय आहे? एका खोलीची काढण्यासाठी 15 आहे, म्हणजे 16 साठी 16 गुणिले 15 करायचं, म्हणजेच ते आता आपल्याला मिळालं 240 मिनिटे. 240 मिनिटे म्हणजे 4 तास. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 16 खोल्यांची सफाई करण्यासाठी लागणारा वेळ काढता येईल. तर पुढचा प्रश्न आहे, तुकाराम आपल्या गावापासून 60.75 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या गावी जायचे होते. तुकारामला तो सायकलवरून 21.25 किलोमीटर अंतर चालून गेला. तिथून पुढे त्याने बस पकडून पुढचा प्रवास 37.85 किलोमीटर केला. राहिलेले अंतर त्याला पायी चालावे लागले, तर त्याला किती अंतर पायी चालावे लागले हे काढायचं आपल्याला. तर सुरुवातीला आपण सायकलने केलेला प्रवास 21.25 आहे. उरलेले 60.75 मधून आपण 21.25 काढले तर 39.50 हे उत्तर आपल्याला, म्हणजे एवढे उरलेले आहे अंतर, उरलेले किलोमीटर. त्यानंतर मग त्यानं काय केलं, त्यापैकी बसने किती केलं, 37.85 हे अंतर कापलं बसने. त्यानंतर मग 37.85 आपण मायनस करूया 39.50 मधून, तर ते उरलं किती अंतर, मग 1.62 किलोमीटर अंतर. हे एवढं त्याला पायी चालायचं काम पडलं. आलं का लक्षात मित्रांनो तुमच्या? एकूण अंतर किती आहे, 60.75. 60.75 पैकी सायकलनं किती चाललं, 21.25. उरलं किती मग, 39.50. तर या 39.50 पैकी त्याने बसनं केलेला प्रवास किती आहे, 37.85 किलोमीटरचा. म्हणजेच मग 39.50 मधून 37.85 मायनस करूया. राहिलेलं जे अंतर आहे 1.62 किलोमीटर हे त्यानं पायी चाललेलं आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न 5वा संपलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 6वा. प्रश्न 6वा ए. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा. 4289 या संख्येला दुसऱ्या एका संख्येने भागले तर भागाकार 39 व बाकी 38 येते, तर ती संख्या कोणती? या प्रश्नाला 3 मार्क आहेत. तर हे सुरुवातीला आपण भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी या स्वरूपात लिहूया. तर ती लिहिल्यानंतर 4289 बरोबर दुसरी संख्या गुणिला 39 अधिक 38 याप्रमाणे येईल. तर याच्यामध्ये 4289 वजा 38 म्हणजे बाकी 38 आहे, बरोबर दुसरी संख्या गुणिला 39 अशा पद्धतीने जर आपण मांडणी करून काढलं तर ते 4251 बरोबर दुसरी संख्या गुणिला 39 म्हणजेच दुसरी संख्या बरोबर 4251 भागिले 39 बरोबर 109. 109 ही संख्या आपल्याला मिळते. त्यानंतर आहे प्रश्न बी. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची मापे 4:5 या गुणोत्तरात आहेत, तर त्या समांतरभुज चौकोनाच्या प्रत्येक कोनाचं माप काढायचं आहे आपल्याला. 4:5 हे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे, लगतच्या कोनांची मापे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 म्हणजे 360 असते. म्हणून आपण लगतच्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 धरणार आहोत. म्हणून 4x अधिक 5x बरोबर 180. 4x plus 5x is equals to 180. Therefore 9x equal to 180. Therefore x equal to 20. Therefore measures of angles
इज इक्वल्स टू 80, 100, 80 अँड 100. तर मित्रांनो, आपण जर असं केलं 4x अधिक 5x बरोबर 180, म्हणजेच 9x बरोबर 180 म्हणून x बरोबर 20. x बरोबर 20 ही किंमत जर आपण गृहीत धरलेल्या कोणाच्या माप म्हणजे 4x आणि 5x याच्यामध्ये ठेवली तर आपल्याला 4x म्हणजेच 80 आणि 5x म्हणजेच 5 गुणिला 20 100 अशा प्रकारचे माप मिळतील. त्यानंतरचा प्रश्न आहे सी. फारुकने ₹7.5 प्रति किलो दराने 80 किलोग्राम टोमॅटो घेतले. त्यापैकी 45 किलोग्राम टमाटे त्यांनी ₹8 प्रति किलो दराने व उरलेले ₹6.25 किलोग्राम दराने विकले. तर सर्व टोमॅटो विकून किती नफा झाला हे काढायचं आपल्याला. तर एकूण घेतले किती? ₹7.5 प्रति किलो या दराने 80 किलो टोमॅटो विकत घेतले. तर त्या टोमॅटोची किंमत व्हायली ₹540. 80 गुणिला 6.75 म्हणजे 540 आणि 45 किलो ₹8 प्रति किलोग्रॅम दराने विकले. ₹360 झाले त्याचे. आणि उरलेले ₹6.25 म्हणजे ₹6.25 किलो दराने विकले. म्हणजे 35 गुणिला ₹6.25 किलो दराने. म्हणजे 80 किलो टोमॅटोची विक्री किंमत 360 अधिक 218.75 म्हणजे एकूण 778.75 आली. आणि खरेदी केलेली जी टोमॅटो आहे त्याची किंमत आहे 540. म्हणजेच 578.75 वजा 540 म्हणजे ₹38.75 हा नफा झालेला दिसतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे. किंमत काढा. 300चे 90% अधिक 90चे 30% याप्रमाणे ₹297 असे होतील. 300 गुणिला 90/100 अधिक 90 गुणिला 30/100 म्हणजेच 270 अधिक 27 297. त्यानंतरचा प्रश्न आहे बी. सोबतच्या आकृतीत आपल्याला AE बरोबर x, AB बरोबर 2x, BC बरोबर 3x, CD बरोबर 4x आणि DE बरोबर 20 आणि या आकृतीची परिमिती 50 आहे. तर x ची किंमत काढायची आपल्याला. तर x ची किंमत काढण्यासाठी आपण काय करूया, परिमिती आपल्याला दिली आहे. परिमिती म्हणजे काय असते, सर्व बाजूंची बेरीज. p पॅरामीटर p बरोबर x अधिक 2x अधिक 3x अधिक 4x अधिक 20 बरोबर 50. म्हणून 50 बरोबर या सर्व x ची बेरीज आपण 10x झाली. 10x अधिक 20 10x बरोबर 50 वजा 20 करूया म्हणजेच काय ते 30 येते. म्हणून x बरोबर 30/10 म्हणजेच x ची किंमत आपल्याला मिळाली 3. अशा प्रकारे आपण या ठिकाणी x ची किंमत काढली या आकृतीचा उपयोग करून. त्यानंतरचा प्रश्न आहे सोपे रूप द्या. याच्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत 1536,928 वजा महिरूपी कंसामध्ये पुन्हा दुसरा कंस आहे पेटी कंस, त्यानंतर गोल कंसामध्ये 175/64 17,564 अधिक 23,483 वजा दुसरा कंस आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे 5,490 वजा 49,40 कंस बंद गोल कंस बंद पेटी कंस बंद, त्यानंतर अधिक 71,38,25 याचं आपल्याला सोपे रूप द्यायचं म्हणजे सोडवायचं, थोडक्यामध्ये सिम्प्लिफाय करायचं. तर सुरुवातीला आपण पहिल्यांदा काय करणार आहोत 54 वजा 90 5490 म्हणजे 5,490 वजा 4,940 यांची वजाबाकी करूया. ती येते 550. नंतर 550 आल्याच्या नंतर
15,36,928 ही संख्या तशीच ठेवूया. त्यानंतर ह्या दोन संख्यांची बेरीज 17,564 अधिक 23,483 ही बेरीज आली 41,047. म्हणजेच 15,36,928 वजा महिरूपी कंसामध्ये आता 41,047 वजा 550 ही संख्या इथे लिहिली आपण 40,947 आणि अधिक बाहेर आहे कंसाच्या पेटी कंसाच्या बाहेर 71,38,25 इथे लिहिली 71,38,25 आणि याला सोडून झाल्यानंतर आपल्याला आता काय करूया आपण 15,36,928 तशाला तशीच ठेवली आणि 497 वजा अधिक 71,38,25 यांची बेरीज केली ती आली 75,43,22 नंतर या दोघांची वजाबाकी या दोन संख्यांची वजाबाकी केली ती मिळाली आपल्याला 78,26,06. तर अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 ए. एका डब्यात 6 किलो धान्य भरले तेव्हा तो डबा 2/3 भरला तर तो डबा पूर्ण भरण्यासाठी त्यात आणखी किती धान्य भरावे लागेल. 2/3 गुणिले 6 म्हणजे 9 मिळालं आपल्याला. आणखी भरावे लागणारे धान्य बरोबर 9 वजा 6 म्हणजे 3 म्हणजे 3 किलो जर आपण आणखी धान्य टाकले त्यामध्ये तर तो डबा पूर्ण भरलेला दिसेल. पुढचा प्रश्न बी. बाजूच्या आकृतीमध्ये ओ हे वर्तुळाचे केंद्र आहे. जर त्या वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी असेल तर ओ ए ओ बी आणि ओ सी ची लांबी सहकारण सांगा. ओ ए ओ बी आणि ओ सी ची लांबी. मित्रांनो या ठिकाणी वर्तुळ आहे आणि आपल्याला माहिती आहे सर्वांना की वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात एकरूप असतात. म्हणून या ठिकाणी 0 हे वर्तुळाचे केंद्र दिलेले आहे आणि त्या वर्तुळाची त्रिज्या आहे 4. म्हणून केंद्रापासून वर्तुळावर असणाऱ्या बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची त्रिज्या असते. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड ही त्या वर्तुळाची त्रिज्या असते. म्हणून ओ ए ओ बी आणि ओ सी ह्या त्रिज्या होतील. या सर्वांची लांबी किती असेल 4 असेल. त्यानंतरचा सी प्रश्न आहे. यामध्येच 16,920 सेकंदाचे तास मिनिटे व सेकंदामध्ये रूपांतर करा. तर सर्वात पहिले आपण 16,920 या संख्येला 60 न भागूया तर आपल्याला 282 मिनिटे मिळतील. पुन्हा 282 मिनिटांना आपण पुन्हा 60 ने भागले तर आपल्याला हे उत्तर मिळून जाईल. 42 शिल्लक राहतील. म्हणजेच या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळेल 4 तास 42 मिनिट. हे 4 तास इकडे उत्तर आलेलं आहे. 24 म्हणजेच 282 वजा 240 उत्तर आलं 42 शिल्लक राहिले आणि 4 हे उत्तर आलं. तर 282 मिनिटाचे आपल्याला 4 तास 42 मिनिटे एवढं हे उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 ए. एका व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून दरवर्षी 85,450 रुपये फी घेतली जाते. अशा 165 विद्यार्थ्यांकडून एकूण किती फी जमा होईल. याचं उत्तर 85,450 गुणिले 165 140 99 250 एवढी फी जमा होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न. एका संख्येच्या 5 पटीतून 7 कमी केले तर 88 येतात. तर ती संख्या काढा. ती संख्या x मानू आपण. तर त्या संख्येची 5 पट म्हणजेच 5x
आणि या पाचपटीमधून 7 कमी केले, 5x वजा 7 बरोबर 88, हे समीकरण मिळालं आपल्याला. तर हे समीकरण सोडवण्यासाठी काय करू आपण, 7 उजव्या बाजूला घेऊया, पक्षांतर म्हणजेच थोडक्यात उजव्या बाजूला गेल्यानंतर चिन्हे बदलतात. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, पक्षांतर केल्यानंतर चिन्हे बदलतात. वजाचं उजव्या बाजूला नेल्यावर अधिक होईल, म्हणजेच 88 अधिक 7 म्हणजे 95. 5x बरोबर 95 म्हणून x बरोबर 95 भागिले 5 म्हणजेच 19. x बरोबर 19 ही संख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. त्यानंतर सी हा प्रश्न आहे यामध्येच, हे सुद्धा आपल्याला सॉल्व करायचे या ठिकाणी. कंचे भागू बेव या सूत्राने आपल्याला हे सॉल्व करता येईल. तर याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल 23.9. प्रश्न 10वा, प्रश्न क्रमांक 10वा. एका त्रिकोणाच्या एका कोनाचे माप 70 अंश आहे, त्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोनाचे मापे समान असतील तर त्या कोनाची मापे काढा. समजा त्या कोनाची मापे उरलेल्या दोन कोनाची मापे x मानूया, x म्हणजे 2x होईल. आणि मित्रांनो तुम्हाला माहित आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापांची बेरीज 180 असते. म्हणून 70 + 2x = 180. 70 अधिक x बरोबर 180, म्हणून 2x बरोबर 180 वजा 70 म्हणजेच 2x बरोबर 110, म्हणून x बरोबर 110/2 म्हणजेच 55. म्हणजे अशा प्रकारे दुसऱ्या दोन कोनांची मापे 55 अशी असतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक बी. एका पुस्तकाची किंमत प्रथम 25% कमी केली, नंतर ती 20% ने वाढवली, तर पुस्तकाच्या किमतीमधील शेकडा फरक किती? पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे समजा, 25 ने कमी केली तर ते 75 रुपये झाली. नंतरची किंमत 20% ने वाढवली म्हणजे 120 झाली. 75 गुणिले 120 भागिले 100 म्हणजे 90. किमतीतील फरक 90 वजा 75 म्हणजे 15. शेकडा फरक म्हणजे 100 गुणिले 15/75 म्हणजेच किती आलं, 20%. अशा प्रकारे 20% हा त्या किमतीमधील शेकडा फरक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो शेवटचा सी. 172 रुपये किलोग्रॅम दराने 28 किलोग्रॅम चहा पावडर व 190 किलोग्रॅम दराची 56 किलोग्रॅम चहा पावडर एकत्र करून ती 185 रुपये किलोग्रॅम दराने विकली, तर चहा पावडर विक्रीतून किती नफा होईल किंवा किती तोटा होईल हे काढायचं आपल्याला. तर सुरुवातीला आपण 28 किलो चहा पावडर घेतली 172 रुपये दराने, तिचे झाले 4816 रुपये. 56 किलो चहा पावडरची किंमत झाली 190 रुपये दराने 10,640 आणि 84 किलो चहा पावडरची किंमत विक्री किंमत 4816 अधिक 10,640 म्हणजे एकूण किंमत झाली 15,456 विक्री किंमत. आणि नेमका आपल्याला या ठिकाणी काय झालं तर प्रॉफिट झाला, फायदा झाला, नफा झाला. तो नफा काढून आपण आपल्याला 84 रुपये एवढा नफा त्या ठिकाणी झालेला आहे. 15,540 वजा 15,456 याची वजाबाकी जर आपण केली तर आपल्याला नफा मिळाला, तो म्हणजे 84 रुपये. तर अशा प्रकारे मित्रांनो हा संभाव्य उत्तर आपण या ठिकाणी या पेपरचे पाहिलेले आहेत. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पाठवा. आणि एखाद दोन प्रश्न किंवा जास्त प्रश्नसुद्धा या ठिकाणी उत्तरामध्ये तफावत असू शकते, तर ती व्यवस्थित करून बघा. तुमच्या उत्तराशी तुम्ही दिलेल्या उत्तराशी खात्री करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.